श्री स्वामी समर्थ. रथसप्तमी हा हिंदू धर्मातील एक महत्त्वपूर्ण सण आहे, जो माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी सूर्यदेवतेची विशेष पूजा केली जाते. या सप्तमीला अचला सप्तमी, आरोग्य सप्तमी, अर्क सप्तमी किंवा माघी सप्तमी अशीही नावे आहेत. 2026 मध्ये रथसप्तमी 25 जानेवारीला साजरी केली जाईल. हा सण सूर्याच्या वाढदिवसाचा उत्सव म्हणून ओळखला जातो आणि सूर्य आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून उत्तरायण प्रवास सुरू करतो असा विश्वास मानला जातो. तर रथसप्तमी ही का साजरी केली जाते? रथसप्तमी सूर्यदेवतेच्या जन्मदिवसानिमित्त साजरी केली जाते. पौराणिक कथेनुसार महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म माघ शुक्ल पक्ष सप्तमीला झाला. सूर्य हा भगवान विष्णूचा एक रूप आहे आणि या दिवशी सूर्याने आपल्या 7 घोड्यांच्या रथात बसून जगाला प्रकाशित करण्यास सुरुवात केली. सूर्य उत्तरायणात उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करतो, ज्यामुळे वसंत ऋतूची सुरुवात होते आणि तापमान वाढते. हा सण सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी साजरा केला जातो. मकर संक्रांतीपासून सुरू झालेल्या हळदी कुंकू कार्यक्रमाचा शेवटही याच दिवशी असतो. तर रथसप्तमीचा मुख्य उद्देश सूर्यदेवतेची उपासना करून आरोग्य, समृद्धी आणि पापमुक्ती मिळवणे आहे. सूर्य हा जीवनाचा मूळ स्रोत असून ग्रहांचा राजा आहे. या दिवशी पूजन केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात, रोगमुक्ती मिळते आणि जीवनात पैसा, संपत्ती आणि संततीशी संबंधित समस्या दूर होतात. 7 अंकाचे विशेष महत्त्व आहे. सूर्याच्या रथाला 7 घोडे म्हणजेच सप्तलोक किंवा 7 वार दर्शवतात आणि 12 चाके 12 राशी दर्शवत असतात. या दिवशी सूर्यनाडी जागृत होते, सात्विकता वाढते आणि चैतन्य मिळते. तर ज्योतिषशास्त्रात सूर्य आत्माकारक असून कीर्ती, सत्ता आणि रोग प्रतिकारक शक्ती देतो. हा सण वाढत्या तापमानाचा दर्शक असून शेतकऱ्यांसाठी सुगीचे दिवस आणतो. दान, जप आणि अनुष्ठान केल्यास 100 पट फळ मिळते. तर रथसप्तमीची पूजा कशी करायची? रथसप्तमीची पूजा सकाळी अरुणोदय काळी सुरू होते, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून आपल्याला पूजा करायची आहे. तर ही पूजा खालील पद्धतीने करायची. सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं. तर सूर्याला अर्घ्य हे अरुणोदय काळ ते 8:30 वाजेपर्यंतच द्या, म्हणजे सूर्याचं हे तापमान हे कमी असतं. त्यावेळेतच आपण सूर्याला अर्घ्य देता येतं, म्हणजे सूर्याकडे बघून हे अर्घ्य द्यावं लागतं. म्हणून आपल्याला ह्याच टायमिंगमध्ये अर्घ्य द्यायचं आहे. तर अर्घ्य कसं द्यायचं? तर एक तांब्या घ्या, तांब्यामध्ये शुद्ध पाणी घ्या, स्वच्छ पाणी घ्या. त्याच्या तांब्यामध्ये हळद, कुंकू, अक्षदा, फूल, दुर्वा टाकायचे आहेत आणि मग ते सूर्याचा मंत्र म्हणत, तर सूर्याचा मंत्र आहे ओम सूर्याय नमः. हा मंत्र म्हणत सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे. तर जे पाणी खाली पडतं, तर ते पाणी पूर्ण जिरेपर्यंत, वाळूपर्यंत त्याच्यावर कुणाचा पाय नाही पडला पाहिजे, त्यांनी ते पाणी कुणी ओलांडलं नाही पाहिजे. तर त्यापेक्षा काय करायचं, खाली एखादी बादली वगैरे घ्या किंवा टोकरी घ्या, त्याच्यामध्ये सूर्याला हे द्या आणि ते जे पाणी आहे ना, तर ते पाणी आपल्या झाडांना टाका. आणि जे आपण तांब्यातलं पाणी देतोय, तर त्यातलं पाणी थोडंसं उरून द्यायचं आहे आणि थोडंसं उरलेलं पाणी काय करायचं, घरामध्ये घरातले जेवढे आपले घरातले मेंबर असेल, तर ते पाणी सगळ्यांनी प्राशन करायचंय. थोडं सगळ्यांनी ते प्राशन करायचं आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. घराबाहेर 7 रंगांची रांगोळी काढून मध्यभागी 4 मुखी दिवा लावायचा आहे. त्यानंतर देवघरासमोर एक पाट घेऊन त्यावर लाल कापड अंथरून त्या पाटावर 7 घोड्यांच्या रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढायची किंवा रांगोळी काढा किंवा प्रतिमा ठेवा. त्यानंतरून त्याच्यासमोर 12 धान्यांच्या किंवा सप्तधान्यांच्या राशी ठेवायच्या आहेत. त्यामध्ये तुम्ही हरभरा, तीळ, गहू, तांदूळ, धणे, डाळी
असे सप्तधान्य तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता आणि त्याच्यावर प्रत्येक याच्यावर फुलं मांडायचं आहे आणि नैवेद्य खीर किंवा आपली साधी खीर किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा खीरपुरी तुम्ही अर्पण करू शकता। त्यानंतर काय करायचंय आपल्याला, तर एका पात्रामध्ये एक हवन पात्र जर असेल ना तर हवन पात्रामध्ये गौऱ्या पेटून आपलं एक मातीचं छोटं भांड म्हणजे संक्रांतीला आपण पुजलेलं असतं ना बोळकं, तर ते घ्यायचं सुगडं आणि त्या सुगड्यामध्ये दूध ठेवायचं आहे आणि ते गौऱ्यांवर ठेवून ते उती जाईपर्यंत तापवायचं आहे आणि दूध जे उती जातं ना तर ते फक्त उत्तर दिशेलाच गेलं पाहिजे, अशा पद्धतीने ठेवा। तर ही पूजा आपल्याला घरामध्ये करायची आहे आणि जे दूध उती जातं आणि जे शिल्लक राहिलेलं दूध आहे तर ते घरामध्ये सगळ्यांनी आपण प्रसाद म्हणून घ्यायचं आहे। तसेच रथसप्तमीला आपल्याला दान करायचं असतं, तर हे दान रथसप्तमीला दान जर केलं ना हे अत्यंत फलदायी मानलं जातं। तर ह्यामध्ये आपण जे सप्तधान्य जे ठेवले आहे किंवा 12 धान्य आपण जे ठेवणार आहेत तर ते दान म्हणून आपण ब्राह्मणाला द्यायचं किंवा जे गरीब गरजू व्यक्ती असेल तर त्यांना द्यायचं आहे। आणि तसेच त्यामध्ये काय द्यायचंय अजून, गूळ, गहू, तीळ आणि एक लाल कापड द्यायचं आहे किंवा जर तुमची यथाशक्ती जर तुमची इच्छा असेल तर तांब्याची भांडी किंवा जी दक्षिणा द्यायची असेल काय तुम्हाला तुमच्या पद्धतीने पैसे ठेवायचे असेल तर ते पैसे तुम्ही देऊन हे दान तुम्ही गरजू व्यक्तीला द्यायला पाहिजे। तर या दानाने 100 पट फळ मिळते आणि जीवनात सुख समृद्धी येते। तर अशा प्रकारे आपल्याला रथसप्तमीची पूजा करायची आहे, सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे आणि गरजू व्यक्तींना दान करायचं आहे। तर ही पूजा अवश्य करा, रथसप्तमीला करा। माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ।